आरतीच्या आईला दमानं लय उशीर केला गं. अगं लय नंबर होतं तिथं लय नंबर होते नेमकं मग काय सांगितलं कस काय लय उशीर केला काय नाही म्हणले डॉक्टर? अगं सोनोग्राफीला नंबर होतं ले हा पण डॉक्टर म्हणले काय नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं म्हणजे सगळं रिपोर्ट बघितलं त्याचे डॉक्टर म्हणले बाळाची वाढ व्यवस्थित आहे काही काळजी करायचं कारण नाही आहार बिहार फक्त चांगला ठेवा म्हणले तुमचा मी म्हणलं काय नाही घेतो आणि हा प्रवास करू नका म्हणले जास्त गाडीहून अरे देवा तो आता गाडीवरच आणलं मग बारक्या मोठी गाडी काय झालं कराय नाही आता इथून पुढे म्हणले डॉक्टर असं होय. मग काय नाही त्याला नेत जाईन पुढच्या बारीन मोठी गाडी बरं झालं बाबा माझ्या मनात इच्छा होती तिथं झाली पूर्ण वावसाला दिवा लागला सांगितलं ना पण डॉक्टरने फिक्स हा फिक्स सांगितलं म्हणजे अगं म्हणजे फिक्स म्हणजे तू आजी होणार एवढं सांगितलं डॉक्टरनी हा पण मला जी पाहिजे ती हा म्हणले का डॉक्टर जी पाहिजे ते म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये काही वंशाला दिवा लागायचा म्हणजे मुलगाच पाहिजे ना तुम्हाला म्हणजे मी आजी होईल अगं तसलं चेकिंग नसतं हे फक्त बाळाची वाढ व्यवस्थित आहे का ती तसलं चेकिंग नाही करून देत आता गुन्हा होतोय कायद्यानी तुलाच बरा निघाला गुन्हा सारी दुनिया करीत येता पार घरी म्हणते येते चेक करायला तो नाही म्हणतोय अगं दुनिया करीत असली तरी आपण नाही करायचं बाबा चांगली गोष्ट आहे का ती हा आहेच आपल्या त्या वाटेला जायचं नाही आपलं काय असून सुखाचं राहू मुलगा झाला काय मुलगी झाला एकच आहे ना दोन्ही पण अगं तसं नाही ना पण मला अपेक्षा जास्त नाताची ना हा नातू असावं म्हणून असं कसं ग म्हणती अगं असं काय करते आई तू मग नातू असला काय नात असली काय आपल्याला दोन्ही पोरं सारखीच ना अरे पहिली बिटी गव्हाची रोटी ती लोकांच्या घरी जाते पहिला बेटा घरी आपल्या वंशाला दिवा लागतो का पोरगा असल्यावर वंशाला दिवा लागतोय बाई हा मग आणि पोरगी काय उपयोगाची नाही का ती लोकांच्या घरी जायची धन काय लक्ष्मी बोलती असते पहिली घरात आईने लक्ष्मी असते ती अगं मस्त आहे पण आता कळलं का कळलं त्याला हे. आत्या? पण तुमच्याला पहिले पोरगीच होते ना अगं पहिला काळ कशाला काढती पहिली खंडी होती ते नको विचार काढू आता निघाले पहिलं नव्हतं पहिलं पार एक डझन होते मुलं एक डझन म्हणजे म्हणल्या तुम्हाला आता कळायचे नाही तर मुली किती मुलं किती आमच्या आईच्या एका चुलत्याला 7 मुली होत्या आणि 7 लेक होतं मग तुमची काय इच्छा आहे आता हा माझी इच्छा आहे मुलाचीच पाहिजे मला नाही मला पोरगीच पाहिजे हो गो बाय नाही जमायची बाय नाही जमायचं म्हणजे माझी इच्छा आहे मुलाची ते काय बाजार आहे वे काही करायला देवाला हात जोडून राहते बाय मी मला नातूच पाहिजे सांगा आत्याला काहीतरी समजून देव सुद्धा येड्यात काढन तुला कस काय अगं कुठल्या काळात राहते तू आज मुली कशात माग आहे सांग बरं मला तू आज नाही तिथं प्रत्येक क्षेत्रात काही ठिकाणी तर मुलांपेक्षा मुली सरस आहेत आणि तुम्ही म्हणता मुलगा वंशाला दिवा आहे वंशाला दिवा अहो तुमची मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन एखाद्याला वंशाला दिवस देणार आहे ना त्याचं घरदार सांभाळणार आहे ना ती मग होईन पण ती दुसऱ्या घरी आली ना उसरा उमरा आपल्या उमऱ्यात पाहिजे ना आपल्याच घरी पाहिजे बाबा माझ्या आधी जगा लोकाला देवाला हात जोडून होते एवढ्या मला नातच पाहिजे आजकालच्या पोरी सगळे कामं करायला सगळं पोरांपेक्षा जास्त पोरी कामं करायला माहिती का पोर आजकाल दारू पिऊन पडायला रस्त्यानी माहिती का तुमच्या याला सांगा समजून माझं मी कळते काळा पांढरा तिकडं त्याला ती असतं ज्याच्या त्याच्या नशिबाचा भोग कोणी बी नाही दारू पिऊन पडत म्हणजे काय सांगते असं असतो वय त्यांच्या पाचीला आई बापांनी दारू पिलेली असली तर त्यांच्या पाचीला दारू पुंजली जाते ती हा हे बघ आई तू मला सांग तू आजी होणार हे महत्वाचं नाही का आहे ना आहे आणि मग मुलगा आणि मुलगी काय करायचं आपल्याला काय होईन ते देवाचा प्रसाद म्हणून आपण घ्यायचं पात्रात अगं काही लोकांना तर ते सुद्धा नशिबात नसते त्यांनी काय करायचं जरा त्यांच्याकडे बघा ना तुम्ही आणि हे बघ तू मला सांग जर तुला नातूच झाला बरं का सगळं तुझ्या म्हणण्याने झालं आणि त्यांनी उद्या सांभाळलं नाही मग काय करशील म्हणजे मी पोरांच्या जातीला नावं नाही ठेवते पण मुलगा मुलगी काय असेल ती घेऊ ना आपण पात्रात त्याचं काय करायचंय तुला आणि हे बघ तुला जर मुलगी नको असेल ना चालतंय आम्ही जन्म देतो मुलीला ती घेऊन येतो इथं आणि मग तुझ्या हाताने मार बरं तिला एवढं पाप करायला येतोय मला म्हणजे देवाला हात जोडून मला सांगा पाप कराय आणि मग आम्हाला का पाप करायला होती ग म्हणजे मुलगी नको असली तर आम्ही ऑपरेशन करून मारूनच टाकणार ना तिला म्हणजे तुम्हाला मारा म्हणून म्हणले का बाबा तो कसा एवढा बोलतो र डायरेक्ट आणि मग तेच मी तुला सांगतोय मुंगी मारायचा कोणाचा धडा होत नाही मी सांगते देवाला हात जोडून राहा फक्त मला नातो पाहिजे म्हणून तू लांब जातो लांबच्या डावात मग म्हणून मी तेच म्हणतोय स्त्री भ्रूण हत्या करायचीच नाही आपल्याला काय होईल ना ते पदरात पाडून घ्यायचंय बस मुलगा होऊ नाही तर मुलगी होऊ आपल्याला दोन्ही सारखंच अगं आपल्या देशाच्या राष्ट्रपती बघ ती सुद्धा एक महिला आहे
कितीतरी क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात नटनाट्या बघ तू, हिरोईनी कितीतरी हिरोला सरस आहेत आज. आणि मग इंजिनिअरिंगला घे, डॉक्टरला घे, आज कुठल्याच क्षेत्रात मुली मागे नाही राहिल्या. आपण तरी कशाला मग मुलगा आणि मुलगी वेगळं समजायचं? पटतंय का तुला? हा पटतंय बाबा, पण आता काय मनात आहे ती काय असेल तसं. हा देवाला हात जोडून मस्त होते नातासाठी, मग काय आता तुमच्या नशिबात असेल तसं. आणि मग असल्या डोक्यातनं काढून टाकतो, काय होईल ना ते पादरात पाडून घ्यायचं. आणि शेवटी तू आजी होती का, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आहे का नाही? मग आता मुलगी हो नाही तर मुलगा हो, तुला चालेल ना? हा तेव्हा आहे ना घरात चांगलं वातावरण आहे, अजिबात डोक्यात काय बी घालून घेऊ नका तसलं खुळ काय. बर हा येऊ का मग मी?